हाँ बोल बोल. अरे बोल काय बोल, कुठेस तू? कधीची वाट बघतोय. अरे सॉरी 8 वाजले यार, मला लक्षात नाही आलं. मी 9 9:30 पर्यंत पोहोचतो. जय जय जय, एक मिनिट. फार अर्जंट नसेल तर आपण उद्या भेटूयात का? नाही, माझे पण एक काम आहे. नाही 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 सुहास, थांब थांब, तिथेच थांब प्लीज. मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. प्लीज थांब, मी येतोच, लगेच येतो. हा बरं ठीक आहे. ए अदिती, उठना, उशीर झालाय. गॉड, अरे अलार्म ऐकूच नाही आला ना. काल काकांच्या टेन्शनमुळे झोप उशिरा लागली रे मला. कसलं टेन्शन? आपलं सगळं ठरलंय ना. तू लवकर उठ आणि मला चहा दे. मला सुहासला जाऊन सगळा प्लॅन समजवायचा. जय ऐक ना, मला असं वाटतंय की तू अजून एकदा विचार करावा. असं आपण अजून किती वेळ खोटं बोलणार आहोत? जोपर्यंत आपण हा जॉब चेंज करत नाही तोपर्यंत. अदिती, तुला माहितीये ना, मी याच खोटं बोलण्याच्या किती विरोधात होतो त्यावेळी. कुणाच्या तरी चांगल्यासाठी खोटं बोलणं किती गरजेचं आहे हे मला कन्व्हिन्स करून सांगायचेस. मग आता आपण हे जे काही करतोय ते तितकंच गरजेचं आहे आणि आपल्या चांगल्यासाठीच आहे ना. पण आपण आपली गरज भागवता भागवता काका काकूंच्या साधेपणाचा फायदा घेतोय असं नाही वाटत तुला जय? मग तसं असेल तर अविनाश सरांच्या बाबतीतही तेच झालंय, असं नाही वाटत का तुला? हे बघ जय, मी अजिबात भांडण्याच्या मूड मध्ये नाहीये. आणि मी काय वाईट सांगते तुला? अदिती, मी भांडत नाहीये. मला हे सगळं करताना आनंदही होत नाही. मला फक्त इतकंच सांगायचंय की नाईलाजाने का होईना पण आपण ह्या परिस्थितीत अडकलोय. निदान इतक्या लवकर तरी आपण यातून बाहेर नाही येऊ शकत. बर चल, पटकन तयार हो आणि माझ्यासाठी चहा कर. करते. आणि ऐक, काकूंना सांग काका घरातनं बाहेर पडले की पडले तुला लगेच कळवायला. हो सांगते सांगते. आणते चहा. काकू आय एम सो सॉरी, मला उठायला उशीर झाला. मी पटकन तुम्हाला खोबरं किसून देते. अगं नको नको, हे बघ नाश्त्याचं सगळं मी बघते, तू तुमच्या डब्यांचं काय ते बघ. मी भाजी चिरून ठेवले. मलाही आज उठायला उशीरच झाला ग. ह्यांच्या धास्तीने झोप येते कुठे? काका कुठे आहेत? आंघोळीला गेलेत. हे बघ, त्यांना घरात थांबवण्यासाठी काय करायचं आणि काय नाही ते मी ठरवलंय. पण तरी सुद्धा ते बाहेर पडलेच तर मग मला फोन करा. पुढचं सगळं जय सांभाळून घे. सांभाळायलाच लागेल ग बाई. जय डबा. काय आज तुमच्या ऑफिस मध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे वाटतं? नाही नाही, मी आवरणार आहे ना थोड्या वेळाने. जयला लवकर डबा दिला कारण त्याला मीटिंगला जायचं ना आधी म्हणून. आणि कसं असतं ना की आता सणासुदीचा सीझन आलाय ना, तर त्याच्यामुळे वर्क प्रेशर पण खूप असतं आणि ऑफिसमध्ये खूप गर्दी असते. तर मग म्हटलं मीटिंग आहे तर तू जा आधी, मी जाईन नंतर, म्हणून मग आवरायचं राहिलं. एखादा दुसरा शब्द तू सुद्धा बोलला तरी चालेल. ह्या सीझन मध्ये खूप गर्दी असते ऑफिस मध्ये. असू दे ना, कितीही गर्दी असली तरी मी येणारच आहे. नाही, तुम्ही आलात तर आमची काही हरकत नाही. फक्त आम्हाला भेटायला वेळ नाही मिळाला तर उगाच तुमची फेरी वाया जाईल. मी काय म्हणते, नंतर केव्हा तरी जाणं ऑफिस मध्ये सीझन संपल्यावर. नको, काय प्रश्न तत्वांचा आहे. आणि ऑफिस मध्ये काय मी यांना भेटायला नाही जाणार आहे? हे काय मला इतर रोज भेटतात, तिथं दुसरं कोणीतरी भेटेल ना मला यांच्याबद्दल माहिती द्यायला. काय आहे, कुठल्याही ऑफिस मध्ये एखादी व्यक्ती अशी असते तिला काम कमी असतं. म्हणजे काम किती असलं तरी ती काम करत नाही. काय असं आहे तो तांगडे. काय 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 म्हणाला?
काहीतरी नाव बोललास तू. मी हा नाही. काय नाही बोललास. तांगडे. 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 माझं झालं. मी येतो. मी ठेवते हात. अहो तुम्ही आत्ता चाललायत ऑफिसमध्ये? मी काय बोललो? मी तसं बोललो का सांग? काय बोललो? मग उगाच काय आपलं. मी आज कुठेही जाणार नाही. गेलो तो लायब्ररीत जाईन. चालेल ना तुला? बस. सुहास, बोला, काय झालं? इतक्या अर्जंटली का बोलवलंस? हे बघ, केतकर काका ते आमच्या ऑफिसमध्ये येणार आहेत आणि त्यांना तिथे पोहोचू द्यायचं नाहीये आणि हे काम तू करणार आहेस. काय? सुहास प्लीज नाही म्हणू नकोस, नाहीतर माझी वाट लागेल. हो, आणि तू ठरवलंच आहेस सोबत माझी पण वाट लावायची. ते झालं? हीच तुझी मैत्री? सुहास तुला मला मदत करावीच लागेल, नाहीतर मी तुला आयुष्यात कधीच मदत नाही करणार. काय काय काय? जय, मुळात मी जिथे काम करतो ना तिथे लग्न झालेली माणसं चालतात. त्यामुळे तुझ्या आयुष्यात जे काही घोळ चाललेत ना ते माझ्या आयुष्यात नक्कीच नाही होणार. आणि निदान त्यासाठी तरी तुझी मदत नाही लागणार मला. म्हणजे तू मला मदत नाही करणार आहेस? अरे मी नाही कुठे म्हणालोय यार, पण हे जमणार कसं? जमेल जमेल, सगळं जमेल. फक्त मी काय म्हणतोय तेवढंच ऐक. आजवर तेच तर करत आलोय मी. ए जरा सिरियस हो ना. हे बघ ऐक, केतकर काका जेव्हा घरातनं निघतील तेव्हा काकू मला फोन कर, मग मी तुला फोन कर आणि तू केतकर काकांना आमच्या ऑफिसच्या खालीच गाठायचंयस आणि त्यांना जे काही प्रश्न पडतील त्या सगळ्याची उत्तर द्यायची. बर, एक मिनिट, पण ते मला प्रश्न का विचारतील? कारण त्यांच्यासाठी तू आमच्या ऑफिस मधला तांगडे आहेस. काय? अरे हो तांगडे रे. तुला आठवतंय आपण जागा बघायला गेलो होतो तेव्हा भेटला होता तो? काय? मी? हा. जय, त्याच्यापेक्षा एक काम कर, तो कोण तांगडे त्यालाच एक 5-50 रुपये दे आणि केतकर काकांना बाहेरच्या बाहेर कटवायला सांग. असंही तू मला म्हणालास ना तो पैसे खाऊन काम करतो. सुहास, जर तांगडेला 5-50 रुपये देऊन माझं काम झालं असतं तर मी तेच केलं असतं. अरे पण त्याला आत्ता 5-50 दिले ना तर तो माझ्याकडून काढून घेईल की मी हे असं का केलं आणि मग आयुष्यभर ब्लॅकमेल करत राहील. आणि त्याला 5-50 देता देता माझा अख्खा पगार संपेल. त्या तांगडेला पोषण्यासाठी नोकरी नाही जॉईन केली मी. पण मी केतकर काकांना ओळखणार कसा? 50शीतले पण तरी धडधाकट आहेत. कुरळे केस, मिशी, चष्मा. हा, आणि खूप रांगडं बोलतात. उभे आडवे काही अपमान करतात. जय, तुझ्यासाठी मला पिऊन बनावं लागतंय, पण ठीक आहे, तुझ्यासाठी काय पण. थँक्स. चल चल चल, मी पळतो, नाहीतर तो नवरे मला सोडणार नाही. चला, तो मॅनेजर कमी आणि सिक्युरिटी गार्ड जास्त वाटतो मला. चल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.
हॅलो, हे बघ, हे बघा, पुन्हा पुन्हा फोन करायची गरज नाहीये मला. नाही, एकदा सांगून कळतं. हो, दारात स्वागतासाठी उभाच आहे, बंदूक घेऊन. फोन ठेव. किती मोठ्यानं ओरडताय. सावकाश सावकाश. हो, चेहरा बघितला का? किती टेन्शन घेतलंय तुम्ही. अरे, ते मेवण्याचं, अरे ते मेवण्याचं लोडणं गळ्यात पडायला नको ना. बायकोनी त्याला धाडलाय. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आहे ना, त्याला आत पाऊल ठेवू देणार नाही. नीट लक्ष ठेव. हो. तांगडे. तांगडे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नैना मॅडम. मला हा. गुड मॉर्निंग जय. आणि मॅडम नाही म्हणलास तरी चालेल. कॉल मी नैना. हे तांगडे का इथे गस्त घालतात? नवऱ्यांनी सांगितलंय बहुधा. नवऱ्यांना बहुधा कुणाचे तरी धमकीचे फोन येत आहेत. त्यामुळे कालपासून त्यांनी मला असं सांगून ठेवलंय की कोणीही आलं तरी आधी मला भेटायला सांगायचं. आज स्वतःच दरवाजात उभे होते. आता तांगडेंना उभं केलं. आपल्या ऑफिसचा वाढता बिझनेस बघून कुठल्या तरी भाईचे फोन आलेत त्यांना. थोडा आधी का नाही भेटलास रे जय? म्हणजे थोडा आधी भेटला असतास तर दिवस चांगला गेला असता माझा. आता माहित नाही, आल्या आल्या त्या नवरेचं तोंड बघितलंय. नाही तर काय, सकाळी सकाळी त्या नवऱ्यांचं तोंड बघितलं ना की अख्खा मूडच खराब होतो. पण आज काहीतरी मेजर बिनसलंय आपल्या साहेबांचं. हॅलो, देव टूर्स अँड ट्रॅव्हल सेल्स डिपार्टमेंट. हॅलो, काय सांगताय? बरं बरं, मी एक काम करते, मी तुमचे सगळे डिटेल्स चेक करते आणि तुम्हाला फोन करते. चालेल? ओके, या, बाय. काय ग? एनी प्रॉब्लेम? क्लायंटचे डिटेल्स चेक करून येते. कॅन्टीन मध्ये? ओह सॉरी, तिकडे नाही का? काय अदिती,
अदिती, तांगडे दारावरच उभा आहे. त्यातच ऑफिसमध्ये सगळ्यांचा मूड खराब आहे जय. कोणाचा राग कोणावर निघेल ना सांगता येत नाही. त्यात जर का काका आले नाही मग काय प्रॉब्लेमच नाही. सतत काकांबद्दल बोलून माझा स्ट्रेस नको वाढवू. काकूंनी जर सांगितलं काका निघाले तर लगेच मला कळ. काकू प्लीज प्लीज काकांना इथे येण्यापासून प्लीज थांबवा. कुठलं पुस्तक आणायला निघालायत लायब्ररीत? नवीन आलंय, सस्पेन्स आहे. अखेर चोरी पकडली. हो का? लेखक कोण? तुम्हीच वाटतं. काय किती प्रश्न विचारताय आज? या वयात संशय घेताय? मी काय कॉलेज कुमार वाटलो काय तुम्हाला? खरं सांगू का, मला की नाही आज खूप गप्पा मारायचा मूड आलाय. हो, किती दिवस झाले आपण शांतपणे गप्पाच मारला नाहीयेत. चला ना आपण गप्पा मारू. थांब. आज काय ब्लड प्रेशर हाय झालं वाटतं तुझं? अगं काय बोलतेस तू? आजपर्यंत नाही, आपण कधीच शांतपणे बसून बोलत नाही. नेहमी आपले वाद घालत असतो. हो, वादच घालत असतो. मग आता स्पष्टच विचारते, त्या मुलांच्या ऑफिस मध्ये निघालायत ना? आणि माझ्या मनाची खात्री होईपर्यंत माझी चौकशी चालू राहणार. बस. अहो, पण तुम्ही जयच्या वडिलांना भेटून आलात ना, मग तरी तुमची खात्री पटली नाहीये का? ती अर्धी खात्री झाली. ऑफिस मध्ये जाऊन आल्यानंतर पूर्ण खात्री पटणार आहे. आणि तुम्ही मला कबूल केलेलं आहे. माझी चौकशी पूर्ण होईपर्यंत तुम्ही माझ्या कामामध्ये लुडबुड करणार नाही. बस, येतो मी. अखेर चोरी पकडली. आधी तिला फोन केलाच पाहिजे. फोनची डायरी कुठे गेली? इथेच तर ठेवतो नेहमी. काय हे? अरे बापरे, यांनी लपवून तर ठेवली नसेल ना? देवा, वाचव रे बाबा मुलांना. हॅलो हॅलो आदिती, अगं अर्धा तास झाला काका घरातून निघालेत. काय? काकू आधी का नाही फोन केला? अगं काकांनी फोनची डायरीच लपवली होती ना, आत्ता कशी बशी मिळालीये. आदिती सांभाळून घे. हा बरोबर, थँक्यू. हो. हॅलो, देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स. अर्धा तास झाला काका निघून. काय? इकडे वळू नकोस. ओके. नाही, मी डिटेल्स चेक करतो. हां, थँक्यू सर. हो, येस.